षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालेला आहे आणि एकंदर धावसंख्या फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. फलकावरती 34 ही धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चेतन पाटील यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कारण की अगदीच जेव्हा ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतो तेव्हा मात्र संघाचा संघनायक नेहमीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाण्याची बाटली घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. त्याचप्रमाणे बॅटची बदली करण्याकरता पण एक तो बहाणा नेहमीच आपण पाहतो, कारण की काहीतरी सांगायचं असतं आणि ते काहीतरी सांगण्याकरता इथून मात्र डगआउटमधनं संघनायक किंवा इतर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 34 या अंकावरती. 34 रन्स ऑन दी बोर्ड. पप्पा स्पोर्ट चावे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र भन्नाट वेग अप्रतिम गोलंदाजी. निघून चाललाय चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंकज याचा जर आपण विचार केला तर अगदीच 3 चेंडूंचा सामना केला एका धावेवरती खेळताना, पण भावेशाचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं एकंदर 3 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावत निघून चाललाय चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामधून निसटतोय आणि अगदीच भावेश मात्र संधीच्या शोधात आहे. केव्हा मला फलंदाजी बॅटिंग स्थानवरती मी जाऊन पोहोचेन, पण जर पंकजाने त्याला चांगली साथ दिली, एकेरी धाव जर जोडली गेली तर अगदीच येणाऱ्या वेळेमध्ये बॅटिंग स्थानवरती आपल्याला भावेश पाहायला मिळेल. यावेळेस मात्र 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि अगदीच हाणामारीच्या षटकामध्ये निहार ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि त्याच पद्धतीने इथून मात्र ठोकला गेलाय षटकार. 6 धावा. तिने 40 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय आणि कानमंत्राचा वापर मात्र चांगल्या रीतीने केलाय. यावेळेस मात्र कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा आणि अगदीच अंधाधुंद बॅट फिरवली जाईल. पंकजाच्या माध्यमातून लेग बाईचं स्वरूप इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. YouTube लाईव्ह अँड ब्रॉडकास्टिंग. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. निहार. गती परिवर्तन. भावेश याने ओळखलं आणि त्याच दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलं. अखेर जर आपण पाहिलं तर अशा वेळेस फलंदाज नेहमीच आपल्याला द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळतात, पण अगदीच एक व्यावसायिक खेळाडूची जी ओळख असते तीच ओळख भावेश याने कायम ठेवलेली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 42 या अंकावरती. गती परिवर्तन. प्लेड ऑन. फलंदाज बाद. विकेटचं पतन. धावसंख्या फलकावरती आहेत 42 धावा. 42 रन्स ऑन दी बोर्ड. थँक्यू अभिजित लक्ष्मी. थँक्यू ड्रीम नेट सर्व्हिसेस अँड सोल्युशन. बघूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 42 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि अगदीच निहार याने एक चांगलं षटक हाताळलंय. अगदीच 8 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवलेली आहे, पण अजूनही भावेश खेळपट्टीवरती आहे. यावेळेस मात्र फटका बसलाय आणि भावेश याला जीवनदान
म्हणावं लागेल. आमचे समालोचक मित्र संजय पाटील सरांचे सुपुत्र आहेत आणि अगदीच पिताश्री सुद्धा डगआउटच्या बाजूने आसनस्थ होऊन या खेळाचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ड्राईव्ह चांगल्या रीतीने पाहायला मिळाला, पण अगदीच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. सलग 2 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत गोलंदाज मनीष याच्या माध्यमातून. एक सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जमेची बाजू आपण पाहतोय गोलंदाज मनीष याच्या माध्यमातून, कारण की हाणामारीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचं जे आव्हान असतं ते आव्हान भावेशाने जरूर स्वीकारलंय, पण या 2 चेंडूवरती थोडंसं अपयशी होताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र पायचीची अपील आणि पंचांचं बोट आकाशात वर. फलंदाज बाद. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांचा इशारा आलेला आहे. फलंदाज बाद. विकेटचं पतन. तर पंचांनी विचार विनिमय केलाय आणि अगदीच इट्स कॅन्सल डिसिजन आणि अगदीच पंचांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. जर क्रुशियल मोमेंट आहे, जर पंच अटीतटीचा निर्णय असेल, पंचांनी जर दर्शवलं तर रिव्ह्यू आहे, अन्यथा रिव्ह्यू उपलब्ध नाही, याची आपण नोंद घ्या. आयोजकांनी सुद्धा आम्हाला सूचना केलेली आहे, क्रुशियल मोमेंट असेल कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची नोंद घ्या. पण जर क्रुशियल मोमेंट अटीतटीचा क्षण जर असेल तर पंचांनी सूचना केली आमच्यापर्यंत तर रिव्ह्यू घेतला जाईल, अन्यथा रिव्ह्यू उपलब्ध नाही याची आपण नोंद घ्या. तर निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज मनीषाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आणि भावेश स्वतःवरती नाराज होतोय, निराश होतोय. आणि की अगदीच या फटक्याला जर आपण पाहिलं तर पाठवायचं होतं स्क्वेअर लेगच्या वरून, मिड विकेट क्षेत्राच्या वरून, पण मात्र बॅट आणि बॉलमध्ये योग्य संगम झाला नाही. चेंडू मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. फलकावरती 43 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 43 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अखेरचे यावेळेस मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड मध्ये निघून चाललाय चेंडू. एका धावेकरता एक पेक्षा अधिक एक मात्र काहीच नाही. धावसंख्या 44 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 44 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. नवीन फलंदाज आकाश खेळपट्टीवरती मार्गस्थ झालाय आणि 2 फलंदाज विचार विनिमय करतायत. या अखेरच्या चेंडूवरती किती धावा जोडल्या जातील याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. नितीन शेठ ये मग जवळच आम्ही चेंडूकडे वाटचाल. इट विल बी द ग्रेट फिनिश. निघून चाललाय चेंडू सीमार शिपार. झन्नाटेदार, असरदार, बहारदार षटकार. धन्यवाद. यानंतर आपण वळणार आहोत पुढील सामन्याकडे. तत्पूर्वी
ग्रेट फिनिश आपल्याला पाहायला मिळाला आणि शेतकऱ्यांनी या इनिंगची समाप्ती केली गेली. फलंदाज भावेश याच्या माध्यमातून आणि नॉट आऊट 39 धावांची खेळी केलेली आहे भावेश याने आणि एकंदर 50 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 51 धावांचं लक्ष असेल. तत्पूर्वी पुढील सामन्याकडे आपण वळणार आहोत आणि पुढील सामना आपल्या भेटी करता येईल. पहिल्या सामन्यातील विजेता संघ आपण पाहतोय. संघर्ष मेटपाडा आणि पारिवली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण त्वरित द्यायचं. न्यू संघर्ष मेटपाडा संघाचे संघनायक आणि आई गावदेवी ते पारिवली संघ जो पहिल्या मॅच मधील विजेता संघ होता. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. मॅन ऑफ दी यापुढील सामन्याची नाणेफेक होईल आणि अगदीच जर आपण पहिला न्यू संघर्ष मेटपाडा संघाचा विचार केला तर निखिलेश शिलार सुद्धा ऍक्शन मध्ये आपल्याला दिसतील. टॉस कडे आपण वळणार आहोत. अरे आज काय होतं मोकाट वाटतो. न्यू संघर्ष मेटपाडा संघाचे संघनायक आणि त्याचप्रमाणे तर पारिवली संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. एका बाजूला योग क्रिएशन आणि एका बाजूला आई गावदेवी चषक. नाणं सुपूर्द करतोय. तर आई गावदेवी चषक असा कॉल न्यू संघर्ष मेटपाडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण असं नसतं बाबा. खूप खूप धन्यवाद आपण उपस्थित राहिलात. नाणेफेक किती महत्त्वाची होती? महत्त्वाची तर खूप आहे आणि 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही. न्यू संघर्ष नावातच संघर्ष आहे. संघर्षपूर्ण मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. निर्णय काय असेल? नाणेफेक जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणाकोण खेळाडू एका विचारधारेवरती जेव्हा चालतात तेव्हा एक चांगला खेळ प्रेक्षक पाहतो. एक चांगली पाहायला मिळेल. रंगतदार सामना बघायला मिळेल. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. तर नाणेफेकीच्या कक्षातून समालोचन कक्षाकडे जाण्यापूर्वी बातमी अशी आहे की न्यू संघर्ष मेटपाडा संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी करता आमंत्रित केलंय आई गावदेवी जो पारिवली संघाला येणाऱ्या वेळेमध्ये त्यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीच्या कक्षातून समालोचन कक्षामध्ये आपल्या समवेत जोडले जात आहेत भगवान लकडे सर. धन्यवाद. और कदमों का संभाल किया, मिड विकेट के क्षेत्र में गेंद को ढकेल दिया, जैसे कि गेंद को फील किया, थ्रो करने में सफल हुए. इस बीच दोनों बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन पूरा करने में सफल हुए. तो 2 रन से योगदान बढ़ चुका है 3 रन मगर किसी नुकसान पर. बराबर 51 रनों की जरूरत है मुकाबले को जीतने के लिए. बापा स्पोर्ट और प्रयास कर रहे दोनों भी बल्लेबाज. इस बीच भावेश फिर से तैयार, फिर एक बार कदमों का संभाल किया, एक हाथ में गेंद को पकड़ लिया कैच के रूप में और पहले विकेट की पतन होती हुई 3 के स्थान पर बापा स्पोर्ट चावा टीम की. पिता
51 रनों का पीछा करते हुए थोड़ी सी नाजुक स्थिति में चावा टीम पावर प्ले के पहले ओवर में खासकर भावेश काफ़ी अच्छी कशी हुई गेंदबाजी कर रहे हैं, अपनी गति के ऊपर और दिशा के ऊपर ध्यान देकर सोच समझ कर गेंदबाजी कर रहे हैं। चावा टीम के लिए अच्छी गेंदबाजी हो रही है। फिलहाल पहले 51 रन बनाकर 50 रन बनाकर काफ़ी एक अच्छी मजबूत स्थिति में निकल गई है वाघोबा लाभ टीम। हालांकि 51 रनों का पीछा करने के लिए चावा टीम के पास लगभग 13 रन प्रति अवसर से कूच करनी है। उनके लिए थोड़ा सा कठिन आह्वान है उनके सामने। इस बीच शॉट गेंद पुल करने का प्रयास किया था, ठीक से नहीं उतरे, निकल गई गेंद विकेट के पीछे, विकेट कीपर के हाथ में डॉट बॉल के रूप में। इस बीच भावेश फिर से तैयार, फिर एक बार गेंद को कदमों का ठीक संभाल नहीं कर पाए, ठीक से नहीं खेल पाए, गेंद निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के हाथ में डॉट बॉल के रूप में। पहले ओवर की समाप्ति के बाद कुल केवल योगदान है 3 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। काफी अच्छा क्रिकेट चल रहा है दोनों के बीच में, खासकर पहले ओवर में हावी हो गई है वाघोबा लाभ टीम चावा टीम के ऊपर। इनकी पावर प्ले के पहले ओवर में केवल मात्र 3 रन खर्च किए भावेश ने। बल्लेबाजी करते 39 रन बनाए थे, नॉट आउट रहे थे और गेंदबाजी का भार संभालते हुए केवल मात्र 3 रन खर्च किए और एक महत्वपूर्ण विकेट भी उन्होंने हासिल की थी अपनी टीम के खाते में। ये देखते हुए काफ़ी अच्छी ऑलराउंडर बारी भावेश द्वारा अपनी टीम के लिए। गेंदबाजी का भार संभालने के लिए गेंदबाज आकाश के हाथ में गेंद सौंपी है और आकाश के सामने बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज निहिर राइट आर्म ओवर द विकेट। खराब गेंद और भरपूर मोटा प्रहार गेंद के ऊपर, नो बॉल का भी ठीक इशारा आता हुआ पहला टप्पा खाने के बाद गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। काफी मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना। काफी खराब गेंद डाली थी, ठीक अंपायर द्वारा नो बॉल डिक्लेयर हुई। फलस्वरूप एक फ्री हिट का बड़ा मौका है, बड़ा अवसर है, बड़ा स्ट्रोक खेलने का। बल्लेबाज को बिल्कुल तैयार है बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए। कुल टोटल है 8 रन। कदमों का संभाल किया, गेंद को हाफ वॉली पर लेकर उठा दिया है, हवा में कैच तो है लेकिन फीट की गेंद है, बच गए बल्लेबाज। 1 रन तो उन्होंने हासिल किया अपनी टीम के खाते में। 1 रन से 9 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। इक्यावन रनों का लक्ष्य उनके सामने। आकाश फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर और इस गेंद को घूम के खेला है मिड विकेट सीमा रेखा के बाहर, हवाई सफर करती हुई गेंद निकल गई 6 रन के लिए। छह रन से योगदान बढ़ चुका है 15 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। हालांकि 51 रनों का लक्ष्य है, 4 ओवर का ये मुकाबला है, दूसरी ओर प्रगति पथ पर है। फिर एक बार गेंद को उठाना चाहते थे, ठीक से नहीं खेल पाए, निकल गई गेंद विकेट के पीछे कैच के रूप में। सगळे वाला गाणी झाला पाहिजे, शरद दादाचं नाव आलं पाहिजे। एक आसान सा कैच विकेट के पीछे पकड़ लिया खिलाड़ी ने, मोटा किनारा लगा था। दूसरे विकेट की पतन हुई है चावा टीम के पक्ष में 15 के स्थान पर। 51 रनों का लक्ष्य है उनके सामने। हालांकि थोड़ी सी नाजुक स्थिति में निकल गए है चावा। 4 ओवर का ये मुकाबला है, दूसरी ओवर प्रगति पथ पर है। 51 रनों का लक्ष्य उनके सामने। रन रेट थोड़ा थोड़ा धीरे धीरे उनके सामने बढ़ता जा रहा है। मुकाबले का पीछा करना है
तो निश्चित तौर पर दोनों भी बल्लेबाजों को एक मोटे शॉट खेलने होंगे, अपनी गाड़ी तेज चलानी होगी। अच्छी गेंद है, बहुत ही बढ़िया गेंद, गुडले स्पॉट पर डाली हुई गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछली, बल्लेबाज देखते देखते रहे, गेंद निकल गई विकेट के पीछे डॉट बॉल के रूप में। आकाश फिर से तैयार, फिर एक बार बहुत ही अच्छी गेंद बल्ले को चीरती हुई निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास, फिर से डॉट होती हुई गेंद। आकाश फिर से तैयार है, प्रसाद है उनके सामने, बॉल आउट, साफ बॉल आउट, यानी कि बल्लेबाजों ने खाली रास्ता दिखाया गेंद को कि हाँ लग जा स्टंप पर। अचूक स्थिति, मोर्चे का भार संभालने के लिए चेतन के हाथ में गेंद सौंपी उनके टीम के कैप्टन्स ने। संजय बोंबाडे यांच्याकडनं सागर पाटीलसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक घोषित झालेले आहे। पैसे थोड्याच वेळात जमा होणार आहेत आमच्याकडे। प्रति षटकारासाठी संजय बोंबाडे यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक। मात्र संजय बोंबाडे आपला संघ थोडासा अडचणीत आलेला दिसतोय आणि षटकारांची गरज आहे आणि स्वाभाविक तौर पर तुम्ही निश्चितच करून ते 500 रुपये लावले, त्याचा काहीतरी चीज होईल, सोनं होईल। आणि यावेळेस ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू मात्र चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फसलेले आहेत, मात्र लेग बायच्या रूपामध्ये एक तर धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आपल्या संघाच्या खात्यामध्ये। एकनी धावफलक पुढे सरकला जातो 16 या अंकावर। 3-16। चेतन पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय सागरसाठी आणि पुन्हा एकदा चेंडू लेस्टमच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे। पंच दखल घेत आहेत, वाईटची खून करतायत, एका एक्स्ट्रा धावेची संघाची धाव संख्या वाढते 17। 3-17। 51 धावांचा पाठलाग करताना थोडासा अडचणीत आलेला संघ दिसतोय आणि मात्र यावेळेस गोलंदाज स्वैर मारा करतोय। संख्या झालेली आहे 23 आणि संजय बोंबाडे यांचं 500 रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहे। 500 रुपये आमच्याकडे पाठवून द्यायचे आहेत, जमा करायचे आहे संजय बोंबाडे। चेतन पुन्हा एकदा सागरसाठी, राईट आर्म ओव्हर द विकेट। चेतन पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साइडची दिशेने निघून जातो, अडवला जातो, चेंडू फेकी होते मात्र आणि यावेळेस थोडीसं आउटफील्ड खराब असल्या कारणाने दोन्ही फलंदाजांना त्याचा लाभ होतोय। 2 धावा मिळतात चावा संघाच्या खात्यामध्ये। धावफलक वाढत आहे, दोन्ही 25। क्वार्टर सेंचुरी फलकावर म्हणजे जवळजवळ अर्धी मंजिल पूर्ण केलेली आहे चावा संघाने। तिसरं षटक मार्गस्थ आहेत आणि तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज आणि यावेळेस मोठा फटका आहे मात्र हवेत झेलात रूपांतर होतोय आणि फलंदाज बाद होतोय, सागर बाद होतोय।
नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय हिमांशू. मात्र संघ काहीसा अडचणीत आलेला दिसतोय आणि त्या अडचणीतून बाहेर करण्यासाठी एक हिमांशूवर मोठी जबाबदारी असणार आहे, खांद्यावर मोठं बोज असणार आहे हिमांशूच्या. यावेळेस गोलंदाज चेतन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो आपल्या बॉलिंग मार्फत. चेतन थोडासा आणि फलंदाज त्रिफलाचित, मधली एष्टी वाकवून जाते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फसला आणि फलंदाज बाद झाला. मजा नहीं आ रहा है. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय साहिल. आणि मोठा फटका आहे, हवाई सफर होते, चेंडू सरळ निघून जातो. पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. थँक्यू डीजे मास्टर. तर 6 धावांची संघाची धावसंख्या बरोबर वाढते. बरोबर धावसंख्या झाली 31 आणि शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी बरोबर 20 धावांची गरज असणार आहे चावा संघाला. आयोजकांकडनं एक महत्त्वाची सूचना आलेली आहे आम्हाला आणि ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. यापुढील जे सामने होणार आहेत सर्व सामने 3 षटकांचे खेळले जाणार आहेत. महत्त्वाची सूचना आलेली आहे आणि ती सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आता मात्र शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 20 धावा कुठून काढायच्या आहेत, वसूल करायच्या आहेत, तरच आपला विजय होईल. हे चावं संघाला याचं भान आहे, जान आहे आणि त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागणार आहे. शेवटचा गोलंदाज असणार आहे शुभम, वाघोबा लाभ संघाचा हा गोलंदाज. शुभम राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि फलंदाज असणारे त्याच्यासमोर निहिर, सलामीचा फलंदाज आहे निहिर. शुभम यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातो यष्ट्यांच्या मागे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बाकी सबको देख और उसको देख. आता मात्र जयेशवर एक मोठी जबाबदारी आहे. 5 चेंडू शेवटचे खेळायचे आहेत आणि 5 चेंडूवर बरोबर 20 धावांची गरज असणार आहे चावा संघाला. शुभम पुन्हा एकदा फटका चांगला आहे, मात्र 1 धाव पहिली मिळलेली अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. अतिशय सुरेख देखणं क्षेत्ररक्षण, एकच धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. 1 धावेनिशी चावा संघाची धावसंख्या वाढते 32. शुभम पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय आणि त्यांच्यासमोर फलंदाज असणार आहेत सुनील, साहिल. अतिशय सुंदर चेंडू, बॅटची कुठल्याही प्रकारे संपर्क न होता चेंडू यष्ट्यांच्या मागे विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. मॅचची जी रंगत आहे हळूहळू फुलटॉस चेंडू आणि स्विंग करण्यात आलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर एक मोठा फटका, मोठा षटकार.
चेंडूवर बरोबर 13 धावांची गरज असणार आहे. शुभम पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू हवेत उंच ओढतोय. यष्टीरक्षक धावत जाऊन झेल टिपतोय. फलंदाज बाद होतोय आणि चावा संघांचं आव्हान आहे ते जवळ संतुष्टात होताना दिसतंय. म्हणजे विजयी लक्ष जे आहे ते वाघोबा लाभ संघाच्या बाजूने झुकलेलं दिसताना आपण पाहतोय. कारण शेवटचा चेंडू आणि 13 धावांची गरज. ऋषिकेश पाटील चावे आपण इकडे यायचं आहे. आपल्याला बजाजे सर बोलत आहेत. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शेवटचा चेंडू मोठा फटका आहे. मात्र 4 धावा मिळतील. मात्र विजयी लक्ष पूर्ण होते वाघोबा लाभ संघाकडनं.